झाली शेवटच्या इथपर्यंत आपली बॅच आलेली आहे. हॅलो ना पब्लिक, वाट पाहताय तुम्ही सर्व माझ्या व्हिडिओची मला माहीत आहे. पण माझीसुद्धा धाकधूक आणि कामात खूप वेळ जातो कारण की एकट्यालाच सर्व करावं लागतं ॲक्च्युली आता सध्या. आणि व्हिडिओला वगैरे पण ना थोडासा मला इफेक्ट वगैरे काय होईना ते दाखवायला लागतं. हे पहा, हिरव्या लेंड्या दिसत असतील तुम्हाला ह्या बऱ्याचशा. तर हे सॅम्पल वगैरेच आहेत आणि हे खत खूप चांगलं होतं वगैरे. फक्त ते आपल्याला साठवून वगैरे लगेच नाही टाकता येत तुतीच्या बागेला सुद्धा. सॅम्पलचंच बोलतात. हे पहा, धागे दिसत आहेत तुम्हाला. हो, हे सॅम्पल आहेत बरं का. याच्यावरून आपण समजून जायचं की आळी जी आहे ना ती आता कोश बनवायच्या याच्यात येणार आहे. आणि 1-2 जागे नाही आहे, भरपूर जागे हे कोश धागे दिसत आहेत ॲक्च्युली. हे पहा, हे धागेच आहेत. मग आता याच्यावरची पुढची प्रक्रिया करायला आपल्याला घ्यायला पाहिजे. पण एक गोष्ट ही पण लक्षात घ्यायची आहे की काही अळ्या अजूनही पाला खात आहेत. हे पहा, म्हणजे ज्यांची भूक आहे ते अजून खायच्या तयारीतच आहेत आणि जे आहे ते कोश बनवण्यासाठी जागा शोधत आहेत. आपला एक मित्र आला होता खास आपल्याला भेटण्यासाठी, पुण्यावरून आला होता तो. तर आल्या मग मी नाही त्याला काम सांगितलं बरं का, तो स्वतःहून करतोय वगैरे. नाही तर बोलतो की मी कामाला लावलं, नाही तो करतोय वगैरे. त्याला ॲक्च्युली याच्या सगळ्याचा अभ्यासच करायचा होता. आता हे आपण मारून घेणार आहे सेरी संपूर्ण, जेणेकरून उरलेल्या ज्या अळ्या आहेत ना त्यासुद्धा पाला खाऊन ना कोश बनवायला सुरुवात करतील. मग 2 लिटरच्या याच्यामध्ये 50 अंडी पुंजाला 1 बॉटल या हिशोबाने आपण फवारून घेतलं आणि त्यावर लगेच चंद्रिका वगैरे टाकून दिल्या आहेत. म्हणजे आता ज्या अळ्या ज्या आहेत पाला वगैरे खातील आणि उरलेल्या ज्या अळ्या आहेत ना ते चंद्रिकेवर चढतील. काही चुकत वगैरे असेल ना माझं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, नाही तर पर्सनल मेसेज करून सांगा मित्रांनो. मी पण याच्यामध्ये काही नवीन असा नाही आहे किंवा मला जास्त अनुभव नाही, पण चंद्रिकेवर ना अळ्या चढायला पण लागल्या. बरं वाटलं की ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत काही अनुभव नसताना इथपर्यंत बॅच आलेली आहे आपली. बघूयात आता कोशचं काय अवस्था होते ते मी सर्व गोष्टी दाखवणार. आजचा दिवस फक्त याच्यातच गेला. भेटूयात उद्या.